तुझ विनय ऐकले रे कृष्णा नगमे राते, तुझ विनय ऐकले रे कृष्णा नगमे राते, तव तुआ नवल केले वेणू घेऊन हाती, आली तेची सोय तुझी ओळखली गती, नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा, दुसरे दुरी ठेले प्रीती केला रे गावा. पारू रे पारू काना धने करिशी अभेरू, पारू रे पारू काना धने करिशी अभेरू, तू तवर हृदयचा होसे चैतन्य चोरू, बाप रखुमा देवीवरू विठो करिका अंगीकारू, नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा, दुसरे दुरी ठेले प्रीती केला रे गावा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्ताचे आपुलिया, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या, विठ्ठल 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 तुझ विनय कलिरी कृष्णा नगमे राती, तव तुआ नवल केले वेणू घेऊन हाती, आले तेची सोय तुझी ओळखली गते, नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा, दुसरे दुरी ठेले प्रीती केला रे गावा. कैवल्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, वैष्णवाग्रगणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांची 3 शरणाची ही मधुर भावातली गवळण आहे. या उत्सवातील आजचं काल्याचं चिंतन आहे. अनेक काल्याचं चिंतन वारकरी संप्रदायामध्ये पूर्णत्वाचं कीर्तन असं समजलं जातं. अर्थात आतापर्यंतची अपूर्ण असं नाही, पण प्रतिकात्मक पूर्णता ज्याला म्हणतात, ती प्रतिकात्मक पूर्णता काल्याच्या चिंतनाने करण्याची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आहे. काला शब्द मराठी शब्द आहे, कोणाला करण्यासारखा शब्द आहे. 2 खाद्य वस्तू एकत्र केल्यानंतर आपण त्याला काला म्हणतो. काला वेगळा आणि खिचडी वेगळी. काल्यातील 2 पदार्थ वेगळे करता येत नाहीत, खिचडीतील करता येतील. ज्वारीची भाकरी आणि दूध एकत्र करून जो काला केला जातो, त्याच्यानंतर मात्र दूध बाजूला करता येत नाही, ते एकरूप झालं. तसं जीवात्मा आणि भगवान परमात्मा या दोघांची एकरूपता म्हणजे काला. विठ्ठल 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 विठ्ठल. किती दिवस झाले आपण भगवान परमात्म्याच्या स्वरूपापासून वेगळे झालो आणि जीव झालो. जीव झालो याचा अर्थ मर्यादित झालो, संकुचित झालो आणि परिणामतः अनेक प्रकारचे जन्म मरणाचे दुःख भोगत आलो आहे. ते दुःख सामान्य नाही महाराज. पहिली गोष्ट ते मोजता येत नाहीत. किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, नित्य भावे भजित, नित्य
भजित मनमोनी जीव झाला मनमोनी जीव झाला नित्य भावे भजित नित्य भावे भजित मनमोनी जीव झाला मनमोनी जीव झाला विचार करणारा जीवात्मा संसाराकडे पाहत असताना दुःखाच्या रूपातून पाहतो. कधी कधी अल्पांशात मिळणारं जे सुख आहे त्या सुखाच्या बाबतीमध्ये विचार करणारा माणूस रममाण होत नाही. हे संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. शहाणी माणसे याच्यात रममाण होत नाही. संसारातलं सुख हे फसवेगिरी करणारं सुख आहे. कारण परिणाम पाहिला तर सांख्यशास्त्रकाराने 4 दुःख सांगितले. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोध. सगळा विस्तार आपल्याला करायचा नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. असा जे संसाराच्या बाबतीतला प्रकार आहे ते दुःख दूर करण्याची संधी म्हणजे मनुष्यजन्म आहे. या मनुष्यजन्मामध्ये ज्याची विचाराची वृत्ती तयार झाली तो आपात रमणीयेषु भोगेष्विवं विचारवान नानुरज्यत किंतेतान दोषदृष्ट्या जिहासती. वर अशा प्रकारचं ज्याच्यात गोड लागतंय पण आत मात्र त्याच्यामध्ये विष भरलेलं आहे. मंजुळ वदने बचनागाची कांडी वदने वचनागाची कांडी मंजुळ वदने बचनागाची कांडी मंजुळ वदने वचनागाची कांडी शेवटी विगाडी जीव प्राण शेवटी विगाडी जीव प्राण शेवटी विगाडी जीव प्राण शेवटी विगाडी जीव प्राण मंजुळ वजने बचनागाची कांडी. बचनाग नावाचा विषय म्हणतात. ते खात असताना गोड लागतं पण शेवटी मरावंच लागतं. तसं संसार म्हणजे एक प्रकारचं गोड विषय. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला गोड लागतं. पण शहाण्या माणसाच्या दृष्टिकोनातून हे विष वाटतं. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलं आहे. पंडुरोगी अंग सुटले तयाचे नावे ते खुंटले. पंडू नावाचा रोग आहे. आता बहुतेक नाही राहिलेला तो. पण पंडुरोग झाला की माणूस असा मोठा होतो. एक असाच डॉक्टर रस्त्याने चालले होते आणि समोरून ज्याला पंडुरोग झाला तो येत होता. थांबा हो. काही डॉक्टर आहेत महाराज पेशंटला नुसतं पाहिल्याबरोबर सांगतात का आजार काय झालाय. काही माणसं नाडी पाहिल्यानंतर सांगतात काय आजार झालाय. असा निष्णात वैद्य होता की त्याने पाहिल्याबरोबर सांगितलं थांबा. म्हणजे का तुम्हाला रोग झालाय. तो म्हटलं काय पूर्वजन्माचे वैरी होतात काय. आता कुठं बसताना बसायला लागले आणि तुम्हाला पाहू नका. ते वैद्याने सांगितलं बसताना लवकरच चौकाच्या खांद्यावर बसणार आहे. नुसतं स्थूलपणा. हा पंडुरोग म्हणजे प्रत्यक्षात मरणाची वाट आहे. जसं तुलसीदास प्रभूंनी सांगितलं तुलसी संगत श्वान की दो पाटी का दुख रिजे चाटे मुख खिजे काटे पाव. वैकुंठवासी परमपूज्य गुरु भाऊसाहेबांची आठवण आली. भाऊसाहेबांचं ठरलेलं दोहा होता. कुत्र्याची संगती दोन्ही बाजून वाईटच. कुत्र्यावर जर प्रेम करू लागलो मोत्या म्हणून जर त्याच्या अंगावरून हात फिरवायला लागलो ते लाडात येतं. गोंडा गोळता गोळता तोंडच चाटतं. बरं त्याला मारलं तर मग चावतं. प्रेम करणंही वाईट आणि विरोध करणंही वाईट. तसं संसाराच्या बाबतीमध्ये संसारावर प्रेम करणंही वाईट आणि त्याचा विरोध करणंही वाईट. हे भोगावे ना त्यागावे मध्यभागी विभागावे. याच्यावर प्रेमही करू नये
याचा तिरस्कार करू नये. का? जीवनाची नघटे नेवीन. या संसारामध्ये राहत असताना मात्र आपलं एक लक्ष असावं लागतं आणि आपली प्रत्येक गोष्टीतली प्रेरणा एकरूप होण्याची आहे. पण आतापर्यंत आपण एकरूप झालो नाही. आता महत्त्वाचा प्रश्न, एकरूप कोणाबरोबर व्हायचं? जडाबरोबर एकरूप व्हायचं का जीवाबरोबर एकरूप व्हायचं का देवाबरोबर एकरूप व्हायचं? 3 विषय आपल्यापुढे एकरूप होण्याकरता. जडाबरोबर आपण एकरूप होण्याचा जर प्रयत्न केला तर जड आणि आपण भिन्न भिन्न. आपण जीव चेतन आहोत, जड जड आहे. सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधला आहे आणि त्याच्या शेजारीच्या माणसाने आपल्यापेक्षा चांगला बंगला बांधला. आपण बांधलेल्या बंगल्यावरचं प्रेम कमी होतं. नाही हो, माझ्यापेक्षा त्यांचा किती बंगला बांधला चांगला आहे. नाही, माणूस एकरूप होत नाही. ज्यावेळेला आपल्या देशामध्ये नोटाबंदीचा हुकूम काढला गेला आणि काही लोकांनी 2 नंबरनं मिळवलेल्या नोटा अंगलट येऊ लागल्या. आता अलीकडच्या भाषेमध्ये ईडी, थोडक्यात ईडी. मग ते लपवण्याकरता हडपसरला एका माणसाने पोत्यामध्ये 14 कोटी रुपये भरले आणि कचरा कोंडीत टाकून दिले. झाला का एकरूपता? केवढं त्याच्यावर प्रेम केलं, पण एकरूप झालं का महाराज? नाही झालं. जड आपल्याला एकरूप करून घेऊ शकत नाही आणि आपण एकरूप होत नाही. मग एकरूप होण्याकरता आपला जो सतत प्रयत्न चालू आहे, एकरूपतेशिवाय आपण स्थिर राहू शकत नाही आणि जीवनामध्ये समाधान एकरूपतेशिवाय होत नाही. आपण झोपी जातो आणि एकरूप झाल्यासारखं वाटतं, आपल्याला समाधान वाटतं झोपण्याचं. पण झोपेतलं समाधान हे तमोगुणी समाधान आहे. ज्ञानोबा म्हणतात 2 दोष आहेत त्याच्यात. साचाची पडते विरा जरे न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. आपण एकरूप झालेलो असतो पण अज्ञानाबरोबर, आणि अज्ञानाबरोबर एकरूप झाल्याचा परिणाम मध्ये स्वप्न पडतात. स्वप्नात दुःख भोगावं लागतं आणि कालांतराने ती झोप संपते. ज्ञानोबा म्हणतात म्हणून त्याला आम्हाला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. अज्ञानामध्ये आपण एकरूप होतो पण त्याला मर्यादा आहे. प्रकार असा आहे की आपण एकरूप होण्याकरता ज्ञानामध्ये गेलं पाहिजे. आता दुसरा विषय, जीव जीवाशी एकरूप होतो का? जीव जीवाशी एकरूप होत नाही. का? जो वरे चढनगा तो वरे म्हणते माझा, मानेते लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे. शेजारीण म्हणते मरे नाका मेला आणि अन्नीला कांटाळा. पाहिलं माले खरं मरता तरी परे, पाहिलं म्हणे खरं मरता तरी बरे, पाहिलं म्हणे खरं मरता तरी बरे, पाहिलं म्हणे खरं मरता तरी बरे, नाशियेले घर थुंकुनिया, नाशियेले घर थुंकुनिया, नाशियेले घर थुंकुनिया, नाशियेले घर थुंकुनिया. महाराजांचा अभंग आहे. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नाशियेले घर थुंकोनी आहे. मी हा विषय सांगतो आपल्याला, जीव जीवाशी एकरूप होत नाही. एक मोठा प्रसंग आपल्या देशात घडलेला. एक भर्तृहरी नावाचा राजा होता, अत्यंत सात्विक होता आणि त्याच्या सदाचाराचा परिणाम राज्यामध्ये समृद्धी जिकडे तिकडे होती. जसं भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, नमेस्ते नो जनपदे, माझ्या राज्यात एक चोर नाही. इतकं समृद्ध राज्य भर्तृहरी. योगायोगाने एकदा गोरक्षनाथ भर्तृहरीच्या राज्यामध्ये गेले. जिकडे तिकडे आनंदी आनंद पाहिल्यानंतर गोरक्षनाथांना आनंद झाला. का? राजा कालस्य कारणम, राजाची पुण्यशक्ती प्रजेला प्राप्त होत असते. आणि गोरक्षनाथाने संशोधन केलं, कोण आहे राजा हो? म्हणे भर्तृहरी नावाचा राजा आहे. असं फार चांगलं आहे. भेट देण्याकरता मुद्दाम भर्तृहरीकडे गोरक्षनाथ गेले. भर्तृहरी भाविक होते, खूप मोठा अशा प्रकारचा सत्कार केला आणि सांगितलं, राजा मी तुझ्यावर प्रसन्न आहे,
तू दीर्घजीवी व्हावा एवढ्या करता एक फळ आण, त्याच्यावर मी मंत्र टाकतो आणि ते फळ खातो, तू दीर्घजीवी होशील. फळ आणवलं गेलं. गोरक्षनाथाने त्याच्यावर आपला मंत्र टाकला आणि सांगितलं हे फळ खा, तू दीर्घ आयुष्य बनशील. त्याची श्रद्धा होती, खरं वाटत होतं, पक्क वाटत होतं. ते फळ घेतलं त्याने, बाजूला ठेवलं आणि बघता बघता त्याने विचार केला, हे मी फळ खायचं, पण माझं प्रेम राणीवर आहे. ती अगोदर मरायची आणि मी मागे राहायचं, याच्यापेक्षा मी अगोदर मरावं आणि ती मागे राहावी. ते फळ भर्तृहरीने आपल्या पत्नीला दिलं. हे बघ, हे अमर फळ आहे, खा, दीर्घायुष्य होशील. तिची श्रद्धा होती. पण दुर्दैव महाराज, त्या राणीचं एका परपुरुषावर प्रेम होतं. याच विचाराने तिने ते फळ त्या पुरुषाला बोलवलं आणि त्याला देऊन टाकलं. त्या पुरुषाने तरी फळ खावं. दुर्दैव त्याचं प्रेम एका वेश्येवर होतं आणि त्याने ते फळ त्याच सिद्धांतानुसार त्या वेश्येला देऊन टाकलं. खा फळ, दीर्घायुष्य बनशील. वेश्या विचार करू लागली, हे मी फळ खायचं आणि जास्त दिवस जगायचं, फार तर माझ्याकडनं पापच होईल, माझ्याकडनं काय चांगलं होणार आहे. याच्यापेक्षा आपल्या देशाचा जो राजा भर्तृहरी आहे त्याने हे फळ खाल्लं तर कितीतरी चांगलं होईल. वेश्येने ते फळ भर्तृहरी पुढे आणून ठेवलं, नमस्कार केला. राजेसाहेब, एका साधूने दिलेलं फळ हे तुम्ही खा, दीर्घायुष्य बनाल. भर्तृहरीला झटकाच बसला महाराज. आताचा काळ असता तर चौकशी आयोग नेमला असता. हे फळ तुझ्याकडे कसं आलं विचारलं राजाने. हे फळ आलं कसं तुझ्याकडे? त्या वेश्येनं सांगितलं, बा मला अमक्या अमक्या पुरुषानं दिलं. त्याला बोलवलं. हे फळ तुझ्याकडे आलं कसं? मला राणी साहेबांनी दिलं. असं म्हटल्यानंतर मनाला धक्का बसला. अरे अरे अरे. मग भर्तृहरी जगाकडे एक निरोप देतात, याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनन्य सक्ता अस्मत् करते परितुष्य तुकाचिदन्या धिक्तांच तंच इमांच मदनंच मांच. धिक्कार असो, रात्रीतून राज्य सोडलं, अरण्यामध्ये एकांतामध्ये गेले. काय सांगतो मी, जीव जीवाशी एकरूप होत नाही महाराज. जीव जडाशी एकरूप होत नाही. जीव एकरूप जो होत असेल तो फक्त भगवान परमात्म्याशी एकरूप होतो. आणि परमात्म्याशी एकरूप होत असताना त्याच्यातल्या 3 अवस्था भक्ती क्षेत्रातल्या, पूर्वराग, मिलनराग आणि विरहराग असे 3 राग आहेत. पूर्वराग, अजून भगवान परमात्म्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव दिला नाही, पण मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आपल्याला भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावंय, याला पूर्वराग म्हणतात. आणि त्या इच्छेचे 3 प्रकार आहेत, मंद इच्छा, मध्य इच्छा आणि तीव्र इच्छा. मंद इच्छा, देव भेटला तरी चालेल असं म्हणणारा एक वर्ग आहे. तो वर्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. देव भेटला तरी चालेल, काही विशेष नाही त्याच्यात. मध्य भाग, मध्य देवाची उपासना करणारे. एकादशी आली देवाची आठवण होते, वारी आली देवाची आठवण होते, नामसप्ताहाला देवाची आठवण होते. मध्य भाग आहे. मग तिसरा भाग आहे की त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या दर्शनाशिवाय मनामध्ये त्याचा विसर पडत नाही, जगाचा विसर पडतो त्याचा. अवघियांचा विसर झाला, हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग. अवघियांचा विसर झाला, हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग. अवघियांचा विसर झाला, हा राहिला उद्वेग. सगळं जग विसरलं जातं आणि एक भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अंतकरण हृदय तळमळतं महाराज. जोरोने पांजरा होऊ पाही आता, हे पंढरीनाथा भेटावया. असा भगवत भक्त भगवंताची साधना करत असताना, भक्तीची साधना करता करता तो भगवंताशी प्रार्थना करत होतो. काय भक्तीची साधना आहे? आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहे
ते कर्म व्यवस्थित करायचं आणि करत करत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं। या दोन साधनेने वृत्ती भगवंताकडे ओढली जाते। आले भागाते करीतो 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 तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। आला भागासी तो करी व्यवसाय धर्म नीती व्यवहार आणि कायदा। ज्याला ज्याला जे जे काम देतं ते त्याने करावं, कारण आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते आपण करावं ही भगवंताची आज्ञा आहे। जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत पावेची तो। ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं त्याने ते करावं असं भगवंताचं मनोगत आहे आणि ते भगवंताचं मनोगत सांभाळावं। आपण शेतकरी असाल शेती कर्म व्यवस्थित करावं। माता भगिनी घरकाम स्वयंपाक काही जबाबदारी चूल मूल या सगळ्या गोष्टी कराव्या, पण करत असताना भगवंताचं नामचिंतन करत करत करावं। कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे हो कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल भवश्रम सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। आपल्या वाट्याला आलेलं कर्म करता करता भगवंताचं नामचिंतन करत करत करावं। तो दिसत असताना संसार जरी असेल तो खऱ्या अर्थानं परमार्थ आहे। वृत्तीचा परमार्थ आणि कृतीचा परमार्थ याचं चिंतन फार मोठं आहे। वेळेच्या संकोचामध्ये मी सांगू शकत नाही, पण आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करावं। उदाहरणार्थ आता आपण सध्या कीर्तनामध्ये आहोत। कीर्तनामध्ये 4 वर्ग आहेत, एक टाळकरी आहेत, दुसरे मृदंग वाजवणारे आहेत, तिसरे श्रोते आहेत आणि चौथा कीर्तनकार आहे। किती झाले? 4। ज्याच्या त्याने आपलं आपलं काम केलं तर कीर्तन होतं, नाही तर होत नाही। टाळकऱ्यांनी काय करायचं? प्रमाण सुटलं की उचलण्याची जबाबदारी कोणाची आहे? टाळकऱ्यांची। पकवाज वाजवणाऱ्यांनी काय करायचं? सगळ्या टाळकऱ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी कोणाची आहे? पकवाजवारांची। श्रोते मंडळीचं काय काम आहे? अजिबात झोपीनं जाताना लक्ष देऊन ऐकायचं, लक्षात ठेवून जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा। आणि कीर्तनकाराने काय करायचं? वेद शास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधाराने सर्वांची मन शब्दाच्या हातात घेऊन देवाकडे घेऊन जाण्याचं काम कीर्तनकाराने करावं, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या। कीर्तनकाराने पानसट विनोद सांगून श्रोत्यांच्या वेळेचा खाना खराबा करू नये महाराज। ते सावटीशी बोल जन रंजवने फोल, ज्याचं कर्म त्याने करा। तसं आपल्या वाट्याला आलेलं कर्म, स्वामी विवेकानंदांचं एका ठिकाणी विधान आहे,
कोणतंच कर्म निकृष्ट नाही. प्रत्येक कर्म आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ आहे. फक्त ते कर्म करत असताना भगवंताचं नामचिंतन करावं आणि दोघांची जोड घालावी. असं करता करता आपल्या हृदयामध्ये बदल होत राहतो आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनाची भूक वाढत राहते. मंद भूक, मध्य भूक, तीव्र भूक. जितकी तीव्र भूक आपली होईल तितकं आपण भगवंताच्या जवळ येऊ आणि जितकी मंद भूक असेल तितकं आपण देवाच्या भेटीपासून दूर राहू. महाराजांचं प्रमाण आहे, जोरोने पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया. काय देह घालू करवती कर्मरी, काय देह घालू करवती कर्मरी, काय देह घालू करवती कर्मरी, काय देह घालू करवती कर्मरी. टाकूया भितरी आगळी माझी, टाकूया भितरी अग्नी माझी, टाकूया भितरी अग्नी माझी, टाकूया भितरी अग्नी माझी. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भीतरी आग्नी माझी. भगवान परमात्म्याशिवाय चैन पडत नाही महाराज. रात्रंदिवस डोळ्यातून धारा लागतात आणि हृदय सारखं तडपडतं. कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझं. हे देवा कुठे तुम्ही गुंतलात, असं सारखं बेचैन अवस्था होते. विश्वमाऊली नारोबरांच्या जीवनामध्ये देखील भूमिका स्त्रीची आहे. काहीची शंका आहे, संतांनी हे मधुर भावातले अभंग का केले असावे? देह पुरुषाचा आहे पण भाषा स्त्रीची का? त्याचं उत्तर आहे महाराज, आपण पुरुष देहाधारी असाल पण आपल्यात एक स्त्री आहे. माता भगिनीच्या आत एक स्त्री आहे, किन्नरांच्या आत एक स्त्री आहे, सगळ्या जीवाच्या आत एक स्त्री आहे. तिचं नाव आहे बुद्धी. आणि जेव्हा बुद्धी भगवान परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती अंगीकार करते. भक्ती जीवनामध्ये आपल्या देहाचा अभिमान सोडावा लागतो महाराज. मी पुरुष आहे असा अभिमान धारून करून चालत नाही महाराज. मोठ्याचं उदाहरण सांगतो. एकदा संत श्रेष्ठ मीराबाई महाराज हे वृंदावनला आल्या आणि वृंदावनला रूप गोस्वामी नावाचे एक महान भगवत भक्त आणि शेतामध्ये झोपडी बांधून भगवंताचे चिंतन करत होते आणि रोज अशा प्रकारचं प्रवचन करत होते. मीराबाईनं समजलं आणि समजल्यानंतर अशा महापुरुषाची आपण भेट घ्यावी, आशीर्वाद घ्यावा याच्याकरता निघाल्या. माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीशी धनी फेडावया. शोधत शोधत गेल्या. रूप गोस्वामी आश्रमाच्या दृष्टिकोनातून ब्रह्मचारी होते. मीराबाई गेल्या, झोपडीच्या दारावर हाक मारली, ओ बाबा मी मीरा तुमच्या दर्शनाला आली आहे. आतून आवाज आला, मी ब्रह्मचारी आहे, तुमचा आवाज स्त्रीचा आहे आणि मी ब्रह्मचारी असल्यामुळे आमचं व्रत आहे, स्त्रियासी एकांती लोकांती भाषण प्राण गेल्या जाण करू नये. मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही, झोपडी उघडू शकत नाही. मीराबाईंना राग आला महाराज आणि मीराबाई बाहेरून कडाल्या. देवाचं भक्त म्हणून घेता आणि स्वतःला पुरुष समजता. जगामध्ये एकच पुरुष आहे, उत्तम पुरुषस्तो अन्य परमात्मे उदारता. भगवान परमात्मा एकटा पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्री आहेत आणि असं असताना स्वतःला पुरुष समजून घेता. रूप गोस्वामींच्या लक्षात गोष्ट आली, खरी आपली चूक आहे. लागली झोपडीचं दार उघडलं, मीराबाईच्या पायावर डोकं ठेवलं, सांगितलं माझं अज्ञान तुम्ही दूर केलं. विठ्ठल 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 तेव्हा स्त्रीत्वाची भूमिका घेतल्यानंतर एक शास्त्रीय न्याय आहे. अनाश्रयान शोभनते पंडित पंडिता वनिता लता. पंडित, स्त्री आणि वेली यांना आश्रय लागतो. आश्रयाशिवाय त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं सार्थक होत नाही. जेव्हा
ज्ञानोबा आपल्या जीवनातला स्त्रीभाव स्वीकारतात आणि स्वीकारल्यानंतर ज्ञानोबा राय भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता बेचैन होऊन भगवान परमात्म्याला दूर असताना परमात्म्याची विनंती चिंतनाला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. तुझ विनय कली रे कृष्णा नग मेराती तुझ विनय कली रे कृष्णा नग मेराती तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती आली तेची सोय तुझी ओळखली गती 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 नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा 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 तुझ वेन एकले रे कृष्णा नगमे राती. ज्ञानोबरांचे काही अभंग असे आहेत महाराज. त्या अभंगाची चाल म्हणत असताना गायकाची परीक्षाच होते. काही शब्द कमी आणि काही शब्द अधिक. पण माझ्या लक्षात आलं इथं या अभंगाची चाल म्हणणारी सगळी तयारी. श्याम महाराज आहेत, झोळ माऊली आहेत, इनखी महाराज आहेत. हो म्हणून माऊली गिराईक बघूनच माल काढावा लागतो. भलता माल भलता ठिकाणी खपत नाही. तुझं विन ही कली रे कृष्णा नगमे राथे. भगवान परमात्मा अजून जवळ नाहीत, परोक्ष आहेत, पण बोलतात. का बोलतात? तळमळे म्हणून बोलतात. तळमळ असल्यानंतर कोणाला बोलतो याचं भान राहत नाही महाराज. जसं ज्ञानोबा राय पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत असे. तळमळे अत्यंत. आणि त्या तळमळे पुढे आपण कोणाला बोलतो काय बोलतो याचं भान राहत नाही. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठला कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठला कोणी गावी आहे सांगा विठ्ठल कोणी गावी आहे सांगा विठ्ठल जरी ठामा असेला तुम्हा कोणा तरी भाव तुम्हा लागत से पाया येतो लोटंगणी मात तरी कोणी सांगायाची लागत रे पाया येतो लोटांगणी अंतःकरण बेचैन होतो महाराज. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी ठावा असेल तुम्हा कोणा लागत असे पाया येतो काकुलती मात तरी कोणी सांगायची. अशी अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण होते. माऊलीच्या हातली हृदयातली जी तळमळ आहे ते माऊली म्हणतात हे कृष्णा तुझं विन एकली रे कृष्णा नगमे राती. किती वन वन धुंडून आले 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 वृंदावन हरप
हरपून गेले वृंदावन हरपून गेले वृंदावन हरपून गेले चालून पाय हे थकले 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 चालून पाय हे थकले 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 भेटी विन उपाय नाही भेटी विन उपाय नाही मद कृष्ण भेटवा बाई मद कृष्ण भेटवा बाई मद कृष्ण भेटवा बाई मद कृष्ण भेटवा बाई आमचं 10 मिनिटाचं व्याख्यान एका प्रमाणामध्येच लपून जातं. माझा कृष्ण भेटवा बाई एक तळमळ आहे महाराज. आणि जोपर्यंत खरी तळमळ निर्माण होत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. माऊली सांगतात हे कृष्णा कृष्ण का म्हणावं. कृषिर्भूर्वाचक शब्द हा नष्ट निवृत्तीवाचक तयोरैक्यम प्रपद्यन्ते कृष्ण इत्यभिधीयते. जो हृदयाला आकर्षित करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. कृष्ण हे नाव गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला देत असताना गर्गाचार्याने नाव दिले. आता कथा सांगेन तर आणखीन वेळ वाढेल. जो वृत्तीला हरण करतो आकर्षित करतो. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले अवघे पारुषले दीन देह. प्रार्थना करतात हे भगवंता तुझ्या वाचून मी एकटी आहे आणि कुठं आहे रात्रीत आहे. पुन्हा रात्र कोणती एकटं कोणतं आणि भगवान परमात्म्याशिवाय एकटं कसं याचं चिंतन करत असताना बराच वेळ पाहिजे आपल्याला. पण थोडक्यात बोलून जातो. रात्र कोणती अज्ञानाची रात्र मात्र अज्ञानाची या निदा विश्वास जीव घोरत होता बदबुदा अनादिपणे. अनादी काळापासून जीवात्मा अज्ञानाच्या रात्रीमध्ये आहे महाराज. अज्ञान म्हणजे न कळणं. काय कळत नाही. आपण कुठून आलो कळत नाही. किती दिवस राहणार कळत नाही. कुठं जाणार हे कळत नाही. कुठं होतो हे कळत नाही. काय कळत नाही हेही कळत नाही. एवढं मोठं भयानक अज्ञान आहे महाराज. आणि अशा अज्ञानाच्या रात्र तिला रात्र म्हणतात अज्ञानामध्ये. आणि या रात्रीमध्ये मी एकटीच आहे. रात्र म्हटलं की संकट. अंधारातून जवळ असणारी वस्तू दिसत नाही अडचण आहे. रात्रीमध्ये एखादा साप चावतो का विंचू चावतो हे कळत नाही. रात्रीमध्ये आपली चोरी होते का काय हे कळत नाही. अनेक प्रकारची संकट रात्रीमध्ये येतात. एकली पाणी या नव जाय साजनी एकली पाणी नव जाय साजनी एकली मी पाणी या नव जाय साजनी एकली पाणी नव जाय साजनी सवे पाठवा कृष्णमूर्ती सावली गे माये पाठवा कृष्णमूर्ती सावली गे माये सवे पाठवा कृष्णमूर्ती सावली गे माये सवे पाठवा कृष्णमूर्ती सावली गे माये रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळ बहु काळी ओ माय यमुना जळ बहु काळी ओ माय रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळ काळी ओ माये यमुना जळ बहु काळी हो माये
शिवकृष्णयोगी गंजीर बाबांनी ज्यांचं आगमन झालं त्यांचा परिचय शिंदे साहेब यांचं आगमन आहे. आता त्यांच्या बाबतीतलं काय विषय असेल ते बाबा बोलताना बोलतील. शेवटी माझा परिचय नसल्यामुळे माफ करा. तुम्ही शिंदे आहेत आणि मी शिंदेच आहे एवढंच. शिंगणे 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 साहेब मला शिंदे ऐकवलं माफ करा. विठाल विठाल विठाला 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 अनंत जन्माची फजिती चुकवण्याकरता भगवान परमात्म्याच्या दर्शनाची जी ओढ लागली आहे त्याच्याबरोबर एकरूप व्हायचं आहे याच्याकरता एक वृत्ती ज्ञानोबा आपल्या शब्दातून प्रकट करतात. तुझं विनय एकरी रे कृष्णा नगमे राते. रात्र आज्ञा अंधाराची रात्र याच्यात माझा कंठत नाही महाराज. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर ज्यांची खरी प्रार्थना आहे भगवान परमात्म्याला ती ऐकू येते महाराज. भगवान काय दूर आहे. देव कैसा तया दुरी बाकी बरी करुणा बाकी बरी करुणा बाकी बरी करुणा देव कैसा दुरी बाकी बरी करुणा बाकी बरी करुणा बाकी बरी करुणा. देव कैसा दुरी तया भाकी बरी करुणा. बरी शब्द फार महत्वाचा आहे. भगवान परमात्म्याला करुणा खरी भाकणं. परमात्मा थोडा दिवस जवळ आहे तो ताबडतोब उपस्थित राहतो. भगवान परमात्मा संकेत देतो. माऊली सांगतात तव त्वा नवल केले वेणू घेऊनी हाती. हातात कृष्ण परमात्म्याने वेणू घेतला आणि त्याच्यामध्ये फुंकर मारली. भगवत भक्त भगवंताची साधना करत असताना त्याच्या जीवनात काही बदल होतात. पहिला बदल आहे गुरुदेव राहणारे म्हणतात आता मला वाटतं 11 वाजले. ज्याची साधना अशी पुढे गेलेली आहे त्याला भर उन्हाळ्यामध्ये 12 वाजता सुद्धा आकाशामध्ये चांदण्या दिसतात. समजायचा आपला प्रवास बराच पुढे गेला आहे. त्याच्यानंतर काही आवाज ऐकू येतात. जे आवाज जगातले नाहीत त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. अनाहत ध्वनी म्हणजे आघात न होताना जो ध्वनी असतो त्याचं नाव अनाहत ध्वनी. आता हे सुद्धा महाराज हे महाराज मृदंग वाजवतात पण आघात झाल्याशिवाय वाजतं का दे नाही. आणि आघात न करताना वाजवा बरं. आहत ध्वनी आहे. विण्यातून आवाज येतो. बोटाचा आघात झाल्याशिवाय त्याच्यातून आवाज येत नाही. टाळ वाजवल्याशिवाय आवाज येत नाही. मी बोलतोय माझ्या तोंडात जे अवयव आहेत एकमेकावर आदळतात तेव्हा आवाज येतो. हे सगळे आवाज आहत ध्वनी आहे. पण एक जगाच्या पलीकडचा आवाज आहे त्याला म्हणतात अनाहत ध्वनी. आघात न होताना जो ध्वनी निर्माण होतो त्याचं नाव आहे अनाहत ध्वनी. त्या अनाहत ध्वनीचे 10 प्रकार वैराग्य राग रसिक गोरोबा काका महाराज यांनी एका अभंगामध्ये सांगितले. जय झंगट अभंगाची सुरुवात आहे. हृदयातून असा काही आवाज ऐकू येतो की भगवान परमात्मा जसं वेणूतून आवाज येतो तसं आतून आवाज येतो आणि त्या आवाजामध्ये मनुष्य मग्न होतो. अनाहत ध्वनी ऐकू येणारा कोणी जवळ नाही पण पायातली पैंजण वाजण्यासारखा आवाज येतो. कोणी जवळ नाही घंटा वाजवल्यासारखा आवाज येतो. कोणी जवळ नाही शंख वाजवल्यासारखा आवाज येतो. कोणी जवळ नाही समुद्राच्या गर्जण्यासारखा आवाज येतो. प्रसंग सांगता येण्यासारखा आहे. आपल्या या सगळ्या उत्सवाचं अधिष्ठान स्वानंद सुनाशी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे. जोग महाराज माणसामध्ये बसल्यानंतर बोलत असताना त्यांचं शरीर स्थिर राहायचं. पण विषय संपला बोलणं संपलं की मग मात्र डोलायची. जोग महाराजांना एकदा विचारलं महाराज तुम्ही असं डोलता का. जोग महाराजांनी सांगितलं मी बोलतो तेव्हा माझं मन जगात राहतं आणि माझं बोलणं थांबलं की माझ्या हृदयातला अनाहत ध्वनी मला ऐकू येतो आणि त्याचा आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये माझं शरीर आपोआप डोलतं. अनाहत ध्वनी आहे. जेव्हा खरी हाक असल्यामुळे भगवान परमात्म्याने हातामध्ये वेणू घेतला. तव तुवा नवल केले वेणू येऊन हातामध्ये वेणू घेतला फुंकर मारली. मुरली के नाद दीवानी बनी मुरली के नाद दीवानी बनी मुरली के नाद दीवानी
कुंकू नैनों में मिश्री, ओठ में कुंकू नैनों में मिश्री, होठों में कुंकू नयनों में मिश्री, होठों में कुंकू नयनों में मिश्री। सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली। मुरल के नाथ दीवानी बनी गौलन, मुरल के नाथ दीवानी बनी गौलन, मुरली के नाद दीवानी बनी गौलन, मुरली के नाद दीवानी बनी गौलन। मुरल के नाद दिवाणी भई गवलन. भानदास महाराजाची आहे ना, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज भासा भासती यादव राजे. मुरलीचा आवाज सुरू झाला की यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, शेष कुर्म वराह चकित राहे, बाळास्तन देऊ विसरले माय. भगवान परमात्म्याचा वेणू परिणाम आहे. भुलविले वेणू नादे, भुलविले 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 वेणू नादे, भुलविले वेणू नादे, भुलविले 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 वेणू नादे, भुलविले वेणू नादे। वेणू वाजविला गोविंदे. भगवान परमात्म्याने वेणू वाजवला. हा परमात्म्याच्या दर्शनातल्या रस्त्यातला प्रकार आहे. अजून भगवान परमात्म्याने दर्शन दिलं नाही, वाटचालीतला प्रकार आहे. तव तवा नवल केले वेणू घेऊन हाती. आणि मग माऊली सांगतात, आता मला खात्री पटली आहे, आली तेची सोय तुझी ओळखली गती. देवा हे कृष्णा, तुझी गती मी ओळखली. आता माझी सोय झाली आहे. ज्या अर्थी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचलाय आणि तुम्ही माझ्यापर्यंत वेणूचा आवाज पोचवलाय, त्या अर्थी आता मला भरवसा प्राप्त झालाय. परमार्थामध्ये भरवसा प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. मला वाटतं योगावनी भरोसा आणि भरवसा थोडा फरक आहे ना. भरोसा नगर आहे ना, भरोसा नगर वाडीच आहे. भरोसा भरवसा तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा, संदेह नाही भरवसा, संदेह नाही भरवसा. तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा, संदेह नाही भरवसा, संदेह